तर या कंपनीचं जे ब्रीद वाक्य आहे द सॉईल हेल्थ कंपनी, जर तुम्ही पाहिलं तर आपली जी कंपनी आहे हे जमिनीवर काम करणारी कंपनी आहे. तर याच्यामध्ये येणाऱ्या पिढीसाठी म्हणजे आता जे रासायनिक खत भरपूर असा वापर होत आहे, त्याच्यामुळे काय होत आहे की विषयुक्त म्हणजे शेती तयार होत आहे, बरोबर आहे. तर विषमुक्त करण्याचा आम्ही विडा या बायोफॅक्टरी या कंपनीने उचललेला आहे. तर आपले जे मायक्रोबियल कन्सोर्शिया आहे, म्हणजे प्रत्येक प्रोडक्टमध्ये आपलं जसं बायो फर्टिलायझर असो, बायो लिक्विडमध्ये असो, मायक्रोबियल कन्सोर्शिया जे आहे ते आधुनिक शेतकऱ्यासाठी नवीन युगासाठी एकदम वरदान आहे. म्हणजे जे की आमचे जे टेक्नॉलॉजी आहे एनकॅप्सुलेशन, डबल रोस्टेड आणि नॅनो टेक्नॉलॉजी आहे. त्याच्यामुळे तुम्ही कोणत्याही रासायनिक खतासोबत किंवा कोणत्याही रासायनिक कीटकनाशक किंवा फंगीसाईड सोबत हे प्रोडक्ट तुम्ही देऊ शकता. आणि जे उत्पादन आहे शेतकऱ्याचं 20 ते 30% तर एक्स्ट्रा येणारच उत्पादन, पण त्यांना जी लागत लागते म्हणजे खर्च जो लागतो ते 20 ते 30% खर्च सुद्धा कमी येऊन तुमच्या जमिनीचा पूर्णपणे पोत सुधारण्यासाठी आमचे प्रोडक्ट हे उत्पादन चांगल्या प्रकारे काम करते शेतकऱ्याला. धन्यवाद. सरकारी भावापेक्षा तुमच्या बॅगमध्ये किती फरक आहे? आपले आणि जे सरकारी बॅग आहेत, बरोबर आहे, आपली जी बॅग आहे याच्यामध्ये आपण म्हणजे मायक्रोबियल कॉन्सर्शिया देतो पूर्ण, बरोबर आहे. त्यांचा कन्सेप्ट वेगळा आणि आपला कन्सेप्ट हा वेगळा आहे. तर आपण म्हणजे जवळपास बायो फर्टिलायझरची जी बॅग आहे 50 किलोमध्ये पूर्ण मायक्रोबियल कॉन्सर्शिया देतो, ज्याच्यामध्ये नायट्रोजन फिक्सेशन बॅक्टेरिया असो, फॉस्फरस फिक्सेशन बॅक्टेरिया असो किंवा पोटॅश मोबाईल बॅक्टेरिया असो, बरोबर आहे. यांचा जर काउंट केला तुम्ही, जर 50 किलोचा जर हे लावला तर तुम्हाला जवळपास 26 रुपये किलो प्रमाणात पडते. तिन्ही बी NPK जर मार्केटला जर घेसाल तुम्ही तर त्याचा भाव हा तुम्हाला खूप प्रमाणात जास्त प्रमाणात दिसेल. आणि बाकीचे जे बी प्रोडक्ट आहेत आमचे, बरोबर आहे, तर त्या प्रोडक्टचं जी कॉस्टिंग आहे, फार्मर कॉस्टिंग ही खूप कमी प्रमाणात आहे. त्याच्यामुळे आमचं जे उत्पादन खर्च खूप कमी शेतकऱ्यांना लागतो. आमच्याकडं जे प्रोडक्ट आहे सर, तुम्हाला जर पाहायचं असेल तर आम्ही पहिलं बायो फर्टिलायझरमध्ये चांगल्या पद्धतीने काम करतो. याच्यामध्ये बायो एक्सेल ट्रायो म्हणून येते, नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश मोव्हलन बॅक्टेरिया तिन्हीचा आपल्याला याच्यामध्ये भेटेल. त्याच्यानंतर आपल्याला कॉन्सर्शिया सुद्धा याच्यात कंपनीने दिलेला आहे. ही जमिनीमध्ये येणारी जी बुरशी आहे ही पूर्णपणे चांगल्या प्रकारे कंट्रोल करण्यास मदत करते. आणि आपलं जर एनकॅप्सुलेशन असल्यामुळे आणि पॉलिकोटिंग असल्यामुळे जिथं 3 ते 4 महिने काम करतात मायक्रोबियल कॉन्सर्शिया, तिथं आपलं 6 ते 1 वर्षापर्यंत काम करण्यासाठी आपल्याला ट्रायो आहे. याच्यामध्ये आपण बायो ॲक्सेल डिओ म्हणून येतो, याच्यात नायट्रोजन आणि फॉस्फरस सॉल्युबल बॅक्टेरिया जे आहेत या 2 बॅक्टेरिया आपण दिलेले आहेत, प्लस याच्यामध्ये मायक्रोबियल कॉन्सर्शिया सुद्धा दिलेला आहे. त्याच्यानंतर आपण ट्रायकोडर्मा ओरायडी म्हणून आपण हे बुरशीनाशक सुद्धा शेतकऱ्यांना प्रोव्हाइड करतो 10 किलोमध्ये. हे तुम्ही बेसल डोसमध्ये टाकू शकता किंवा नंतर मग सेकंड डोसमध्ये सुद्धा तुम्ही टाकू शकता. त्याच्यानंतर कंपनीचा सगळ्यात जर चांगला प्रोडक्ट असेल तर आधार गोल्ड म्हणून आहे. याच्यामध्ये आपल्या जवळपास 22 मायक्रोबियल कॉन्सर्शिया दिलेले आहेत, प्लस याच्यामध्ये तुम्हाला व्हिटॅमिन्स, अमोनो ॲसिड, आयझोटोबॅक्टर पूर्ण रेंज दिलेली आहे. तर तुम्ही हे 4 किलो प्रति एकर याप्रमाणे सोयाबीन असो कोणत्याही पिकाला तुम्ही वापरू शकता खतामध्ये मिक्स करून. त्याच्यानंतर आपल्याकडं जवळपास हायके म्हणून एक प्रोडक्ट आहे, याच्यामध्ये तुम्हाला पोटॅश चांगल्या प्रकारे पिकाला उपलब्ध होईल. त्याच्यानंतर आपल्याकडे व्यायाम आहे, मायक्रोराइज आहे, आपल्याकडे लिक्विडमध्ये आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे कॅनमॅग आहे, कॅल्शियम मॅग्नेशियम आहे आपल्याकडं. त्याच्यानंतर आपल्याकडं बरेचसे असे प्रोडक्ट आहेत जसे BOC आहे, ऑर्गॅनिक मॅन्युअर म्हणून येते. हे पिकाला तुमच्या चांगल्या पद्धतीने काम करते रूटसाठी, त्याच्यानंतर अपटेकिंगसाठी. याच्यामुळे तुमचं पीक हे पूर्ण हेल्दी राहते. तुम्ही पाहू शकता या हळदीसाठी आपण हे प्रोडक्ट वापरलेले आहेत. याचा 30% खर्च कमी झालेला आहे शेतकऱ्यांचा आणि त्यांना 20 ते 25% उत्पन्न सुद्धा चांगले आहे. हे पहा तुम्ही क्वालिटी पास पूर्ण आपले खतं वापरलेले आहेत, मायक्रोबियल कॉन्सर्शिया वापरलेले आहे. बरेचसे प्रोडक्ट आहेत. त्याच्यानंतर तुमच्या गव्हासाठी सुद्धा हे प्युअर ऑर्गॅनिकमध्ये म्हणजे आपले खतं वापरूनच हे ऑर्गॅनिक काही शेतकऱ्यांना खाण्यासाठी गहू उपलब्ध करून दिलेला आहे. म्हणजे त्यांनी पीक घेतलेलं आहे, त्यांचं उत्पादन घेतले. त्याच्यानंतर आपल्याकडे ही फ्लुएनची रेंज आहे पूर्ण. तुम्ही पाहिलं तर कॅल्शियम नायट्रेट लिक्विडमध्ये आहे. त्याच्यानंतर पोषक सिरीज आहे आपल्याकडे. त्याच्यानंतर 6018 आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे ही जी बेलम सिरीज आहे याच्यामध्ये न्यूट्रिशन आणि मायक्रोबियल कॉन्सर्शिया या दोन्हीचं कॉम्बिनेशन असल्यामुळे S1, S2 आणि S3 वाढीच्या, फ्लॉवरिंगच्या आणि मॅच्युरिटीच्या अवस्थेमध्ये तिन्ही प्रोडक्ट आपले काम करतात. त्याच्यानंतर निमॅटोडसाठी सगळ्यात चांगला प्रोडक्ट आहे आपल्याकडं निमॅटॉप म्हणून. याचे आम्ही ट्रायल बी घेतलेले आणि एक्सलंट रिझल्ट आहेत निमॅटॉपसाठी याचे. अशा प्रकारे म्हणजे आपली जवळपास हे जे जमीन आहे त्यांना त्यांचं उत्पादन तर वाढून येणाऱ्या पिढीसाठी आपण चांगल्या प्रकारे हे पीक आपण जमीन तयार करून देत आहे. म्हणजे येणाऱ्या पिढीसाठी आपण हा सगळ्यात मोठा कॉन्सेप्ट आहे बायो फॅक्टरी कंपनीचा.